श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रिया होम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस चांगला शुभ जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना. तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हा व्हिडिओ आवडला, अगदी मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला अजिबात विसरू नका. आणि स्वामी महाराजांजवळ एकच प्रार्थना करा की सगळ्यांच्या आयुष्यात सगळं काही चांगलं हो आणि स्वामींची कृपा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांवर नेहमीच राहो. तर चला तर मंडळी, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, दैनंदिन आयुष्य, सांसारिक आयुष्य जगताना काय होतं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सगळ्यांचे आपल्या स्वामी भक्तांचे असेल, दत्त महाराजांच्या भक्तांचे असेल, असं काही नाही की फक्त स्वामी भक्तच आपले व्हिडिओ पाहतात. काही दत्त महाराजांचे सुद्धा म्हणजे भक्त असतील जे आपले व्हिडिओ पाहत असतील. तर आपल्याला बऱ्याच जणांना अशी इच्छा असते की आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं किंवा मग श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं किंवा वेगवेगळी पारायणं आपल्याला करायची असतात. आपल्याला जप करायचा असतो, आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं असतं. तर सगळ्यांच्या इच्छा असतात, बऱ्याच जणांच्या, सगळ्या स्वामी भक्तांची अशी इच्छा असते की आपण अशा प्रकारे पारायण करायचं. आणि कसं असतं की आपल्याला त्या पारायणातून आपल्याला फळाची अपेक्षा कधी नसते. आता अगदीच तुम्ही खूप साऱ्या अडचणींमध्ये असाल आणि तुम्ही संकल्प केला आणि त्यातून तुम्हाला फळाची अपेक्षा असू शकते. कारण अपेक्षा का असू नये, आपण अपेक्षा कोणाकडून करणार, तर स्वामींकडूनच करणार आहात. कारण आजकालचे आपण जे काही आपल्या सभोवताली वातावरण पाहतो, तर आपल्याच माणसांकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे देवासारखा दुसरा साथी कोण नाही, स्वामींसारखा दुसरा साथी कोणी नाही. त्यामुळे आपण फळाची अपेक्षा फक्त स्वामींकडून करणार, स्वामींकडेच आपण सगळं मागणार. पण मी तरी कुठल्याही प्रकारचं व्रत किंवा पारायण करायचं असेल तर खरं सांगते, मी संकल्पयुक्त कुठलंही पारायण करत नाही. फक्त स्वामींचं मला मनात आलं की मी एखादी गोष्ट करत असते, मग स्वामींनी देव मला, अगर नाही देव असं काहीच माझं नसतं. आणि कसं असतं, जेव्हा आपण स्वामी सेवेत उतरतो तेव्हा आपल्याला स्वामी कुठलीही गोष्ट कमी पडू देत नाही. हा माझा अगदी 200% विश्वास आहे. आता बऱ्याच जणांना अंधश्रद्धा वाटत असतील, जे कोणी स्वामी भक्त नसतील त्यांना, पण असं काही नाही. स्वामींचे माझ्या आयुष्यातले अनुभव इतके म्हणजे भारी आहेत ना, की स्वामी म्हणजे माझ्यासाठी सगळं काही आहे. आजकाल अगदी किती छोटी गोष्ट असेल तरी मनातली मनात मी स्वामींची परवानगी घेतल्याशिवाय ती गोष्ट करत नाही. की आता मला एखादी गोष्ट करायची, तर स्वामी ही मी करू का? स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात ना? स्वामी नेहमी माझ्यासोबत राहा, असं मी नेहमी म्हणत असते. अगदी मला कसलंही पारायण वगैरे करण्याची सुद्धा कधी कधी आवश्यकता भासत नाही. मी सतत स्वामींशी माझा वार्तालाप चालू असतो, स्वामींशी मी बोलत असते. कारण बऱ्याच जणांना पारायण करणं शक्य होत नाही, वेळ नसतो. त्यामुळे असं काही नाही की स्वामींनी सुद्धा असं सांगितलेलं नाही की तुमची कामं धंदे तुम्ही सोडा आणि माझ्यासमोर माझं नामस्मरण करत बसा. अगदी उठता बसता चालता फिरता आपलं कुठलंही काम करताना आपण नामस्मरण करू शकतो, आपण श्रवण करू शकतो तारक मंत्रांचं, स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचं स्मरण करू शकतो, अगदी आपण श्रवण करू शकतो. असं काहीच नाही की आपल्याला फक्त स्वामींसमोर बसूनच आपल्याला ते करायचं आहे. पण तरीसुद्धा अशा काही तिथी आहेत की अगदी स्वामी समर्थांचा प्रकट दिन असो, दत्त जयंती असो, अशा काही तिथी आहेत की जेव्हा आपल्याला संधी असते दत्त महाराजांची, स्वामी समर्थांची सेवा करण्याची. तर या संधी मग आपण का सोडायच्या? निदान वर्षातून 1-2 वेळा तरी आपण स्वामींची अगदी मनापासून आणि अगदी म्हणजे विधीपूर्वक सेवा ही करूच शकतो ना. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणारी जी दत्त जयंती आहे, त्या दत्त जयंतीला आपण दत्त जयंतीची पूजा कशी करायची किंवा कशा प्रकारे आपण स्वामी महाराजांची सेवा करायची, दत्त महाराजांची सेवा करायची, जेणेकरून आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स, अडचणी असतात, घरातली भांडणं कटकटी असतात किंवा आजारपण असतं, कलह असतात, ते सगळे दूर व्हायला मदत होणार आहे. तर आता बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतलासुद्धा असेल, पण ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्की ही सेवा करा, जी आज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि बरेचसे मी याच्या आधी जेव्हा माझा यूट्यूब चॅनल नव्हता किंवा स्वामी समर्थांचे व्हिडिओ मी बनवत नव्हते, तेव्हा मी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिलेले आहेत की दत्त जयंतीला आपण कुठल्या प्रकारची सेवा करायची किंवा इतरही वेळी स्वामींची, दत्त महाराजांची कुठली सेवा करायची, ज्याचं फळ आपल्याला लगेच मिळणार आहे. आणि अगदी महिन्याभरातच आपल्याला या सगळ्या गोष्टी, ज्या वाईट गोष्टी आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये घडत असतात, वाईट घटना घडत असतात, त्या टळलेल्या तुम्हाला पाहायला मिळते. आणि हा स्वतःचा माझा सुद्धा अनुभव आहे, तो सुद्धा मी एकदा तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. पण तो असा म्हणजे बॅक कॅमेरा राहून नाही, तर ऑन कॅमेरा तुमच्यासमोर बसून मी तुमच्याशी माझ्या आयुष्यातले स्वामी महाराजांचे अनुभव शेअर करणार आहे. तर लवकरच तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्याची जी पौर्णिमा आहे
ती दत्त जयंती किंवा दत्तात्रेय जयंती म्हणून सगळ्या महाराष्ट्रावर साजरी केली जाते. अगदी महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा साजरी केली जाते. या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी होते आणि दत्तात्रेय हे भगवान त्रिमूर्तींचे मिश्र स्वरूप आहे. दत्तात्रेय जयंतीला तिन्ही देवतांच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. असं मानलं जातं की दत्तात्रेय भक्तांचे स्मरण करून त्यांना मदत करतात आणि त्यांचे सर्व संकट जे असतात ते दूर करतात. तर यावर्षी 2023मध्ये दत्तात्रेय किंवा दत्त जयंती कधी आहे हे सगळ्यात अगोदर आपण पाहून घेऊ. तर यावर्षी 26 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे. त्यामुळे दत्त जयंतीसोबत अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा आपल्याला विधिवत करायची आहे आणि याचं खूप चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे. आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी राहत नाही, अन्नधान्यांची कमी राहत नाही. त्याचबरोबर भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सगळी जी काही अपूर्ण कामं असतील, अपूर्ण कामं म्हणजे काय की बरेचसे आपण प्रयत्न करतो तरीसुद्धा ती कामं पूर्ण होत नाही. कुणाकडे आपण पैसे कुणाला उधार दिलेले असतात ते आपल्याला पूर्ण होत नाहीत. त्याचबरोबर बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. कोर्ट कचेरीची कामं असो किंवा इतरही व्यवसाय संबंधीची, नोकरी संबंधीच्या काही अडचणी असो, तर भगवान दत्तात्रेयांची जर पूजा आपण केली आणि त्यातले त्यात आता दत्त जयंतीच्या दिवशी असं म्हटलं जातं की जे दत्त महाराज आहेत ते दत्त जयंतीच्या दिवशी अखंड पृथ्वी तलावरती फिरत असतात. त्यामुळे या दिवशी तर आपण दत्त महाराजांची पूजा केली तर निश्चितच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर संतान प्राप्तीसाठी सुद्धा भगवान दत्तात्रेयांची पूजा दत्त जयंतीच्या दिवशी करणं शुभ मानलं जातं. तर आता दत्त जयंतीचं सांगतच आहे. तर लहानपणी आम्ही एक छोटंसं गीत म्हणायचो. तर बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल. तर ते गीत असं होतं: दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध दुधाची साय, साईचं दही दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गाय, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर अशा प्रकारे आम्ही गीत असं किंवा जे गाणं छोटंसं दत्ताचं होतं तर लहानपणी खेळता खेळता असं आम्ही म्हणायचो. तर बऱ्याच जणांनी असं म्हटलंसुद्धा असेल. तर आता आपण पाहून घेऊयात की आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी कशा प्रकारे पूजा करायची आहे आणि कुठली अशी सेवा करायची आहे ज्या सेवेचं फळ आपल्याला त्वरितच दत्त महाराज देणार आहेत. तर सर्वप्रथम दत्तांची पूजा दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर आपल्याला व्रत करून पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर घरातील एक छान अशी जागा आपल्याला जिथे तुम्हाला पूजा करायची आहे तर तिथे दत्त महाराजांचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे किंवा मग मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल. आणि लाल कापड आपल्याला ठेवायचं आहे. लाल पीस वगैरे असेल तर तो ठेवायचा आहे एका पाटावरती छान आणि त्याच्यावरती आपल्याला दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. आणि मूर्तीला किंवा फोटोला मग हार घालायचा आहे, हळदी कुंकू देवाला लावून घ्यायचा आहे, तांदूळ वगैरे अर्पण करायचं आहे. आणि मग आपल्याला जर तुम्हाला आता मी सांगणार आहे पुढे की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचे तर मग संकल्पयुक्त पारायण करू शकता. संकल्प कसा करायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि दत्तात्रेयांचा कुठलाही मंत्र जो तुम्हाला माहिती असेल किंवा वाचूनसुद्धा अगदी माहिती असेल, यूट्यूबवरती पण हल्ली सगळे मंत्र आहेत, तर तो मंत्र तुम्ही श्रवण करू शकता किंवा दत्त महाराजांसमोर म्हणू शकता. आणि मग हे मंत्र म्हणत असताना आपण दत्त महाराजांच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन होतो. आणि मग आपल्याला शुद्ध तुपाचा वापर करून दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग काही गुलाल वगैरे असेल ते सुद्धा आपल्याला दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे. अबीर असेल, चंदन असेल, एक एक करून आपल्याला दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्या इच्छेनुसार श्री दत्त महाराजांना नैवेद्यसुद्धा द्यायचं आहे. आणि हे पूजा करत असताना आपल्याला 108 वेळा दत्तात्रेय मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर 11 माळी स्वामी समर्थांचा जप करू शकता किंवा 1 माळसुद्धा करू शकता. आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला छान दत्त महाराजांची आरती करून घ्यायची आहे. आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान दत्तात्रेयांची व्रताची कथा अगोदर म्हणजे ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आणि आरती झाल्यानंतर प्रसाद अर्पण करून तो सगळ्यांना वाटायचा आहे. आणि एखादा ब्राह्मण तुमच्या शेजारी राहत असेल तर ब्राह्मणाला सुद्धा तुम्ही दक्षिणा देऊ शकता. त्या दिवशी हे काम करणं खूप म्हणजे शुभ मानलं जातं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दुसरं काम आपल्याला करायचं आहे की दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या जवळच्या दत्त मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र
आपल्याला दान करायचं आहे. किंवा वस्त्र शक्य नसेल तर अगदी पिवळ्या रंगाची कुठलीही गोष्ट, केळी असेल, तुम्ही पिवळ्या रंगाचं कुठलंही म्हणजे फळ वगैरे असेल किंवा खाण्याच्या वस्तू असतील त्या तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी नक्कीच दान करू शकता किंवा एखादं वस्त्र एखाद्याला दान करू शकता. तर याने सुद्धा दत्त महाराज आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात, कारण पृथ्वी तलावर ते त्या दिवशी फेरफटका मारत असतात आणि त्यांचं आपल्या प्रत्येक कर्मांकडे लक्ष असतं. त्यामुळे या दिवशी जेवढीच काही चांगली कर्म तुम्हाला करता येतील तेवढी तुम्ही करा आणि दत्त महाराज नक्कीच आपल्यावरती खुश होतील. स्वामी महाराजांची सुद्धा आपल्यावरती छान कृपा राहील. आणि आपल्याला दत्त मंदिरात खडी साखरेचा सुद्धा छान नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असेल तर हार आणि फुलंसुद्धा तुम्ही दत्त मंदिरात घेऊन जाऊ शकता, नारळ वगैरे फोडू शकता. असं काही नाही की सगळ्याच गोष्टी करा, जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या कमी खर्चात करता येतील. जे प्रत्येकाचीच परिस्थिती नसते की खूप सारा खर्च करू शकतील. म्हणजे जशी आपली परिस्थिती आहे, अगदी एक नारळ 11 रुपये जरी तुम्ही देवाला अर्पण केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. देवाला तुमच्या पैशाशी तुम्ही जे काही देवाचं करसाल त्याचं काही नाही. देवाला फक्त नामस्मरण हवं आणि भक्ती हवी. बाकी देवाला आपल्याकडून कुठलीही अपेक्षा नसते. आपणच माणसं असे असतो की आपल्याला सगळ्या काही अपेक्षा देवाकडून असतात. तर अशा प्रकारे आपल्याला छान दत्त महाराजांची पूजा करायची आहे. आणि मंडळी, जर तुमची गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे आणि तुम्हाला वर्षभर काही ना काही अडीअडचणी येतात आणि तुम्हाला ते पारायण करणं जमत नाही, तर अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे. दत्त जयंतीच्या आदल्या आठवड्यात म्हणजे 6 दिवस अगोदर आपल्याला गुरुचरित्र म्हणजे वाचायला सुरुवात करायचं आहे किंवा गुरुचरित्राचं पारायण आपल्याला मांडायचं आहे. आणि यामध्ये 53 अध्याय असतात. हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. 53 अध्याय गुरुचरित्रामध्ये असतात. तर आपल्याला पहिल्या दिवशी एक अध्याय क्रमांक 1 ते 9 वाचायचा आहे. दुसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक 10 ते 21 वाचायचा आहे. तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक 22 ते 29 असं वाचायचं आहे. आणि चौथ्या दिवशी अध्याय क्रमांक 30 ते 35 असं वाचायचं आहे. 5व्या दिवशी अध्याय क्रमांक 36 ते 38 असं वाचायचं आहे. 6व्या दिवशी अध्याय क्रमांक 39 ते 43 असं वाचायचं आहे. आणि 7व्या दिवशी अध्याय क्रमांक 44 ते 53 अशा प्रकारे आपल्याला वाचायचं आहे. तर हे श्री गुरुचरित्राचं सप्ताहाचं म्हणजे 7 दिवसांचं एक पारायण आपल्याला या पद्धतीने करायचं आहे. आणि दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही मग या पारायणाचं उद्यापन छानपैकी करू शकता, कारण 7 दिवसांमध्ये आपलं पारायण हे पूर्ण होणार आहे. तर अशा प्रकारे श्री दत्त महाराजांच्या जयंतीच्या वेळेस तुम्ही श्री गुरुचरित्राचं पारायणाचं उद्यापन करून छान अशी सेवा तुमच्या हातून होणार आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि श्री स्वामी समर्थांची तुम्हाला सगळ्यांवर नेहमीच कृपा राहो. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगत जाईल. आणि जर आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला येणाऱ्या दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं आणोत. श्री स्वामी समर्थ.